ॐ धन्यवाद शुभदाताई. बाहेरचा आवाज जास्त येत असेल तर तसं सांगा, कारण मला स्वतःला इथे काय ऐकायला येत नाहीये. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले मान्यवर, संयोजक आणि उपस्थित सर्व श्रोते यांना मनापासून वंदन करते. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही जी व्याख्यानमाला आहे, त्यामध्ये सहभागी होण्याची मला संधी दिली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आचार्य आणि त्यांचं तत्वज्ञान ही जी अतिशय उत्तम अशी व्याख्यानमाला आहे आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये आज मला चक्रधर स्वामी यांचं तत्वज्ञान हा विषय दिला गेलाय. या विषयाचा थोडक्यात पण आशयपूर्ण असा आढावा घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे माझ्या परीने. महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्वाचा पण तितका सौम्य आणि शांत असा एक आध्यात्मिक प्रवाह होऊन गेला आणि तो म्हणजे महानुभाव पंथ. या पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी होते. 13व्या शतकात त्यांनी सुरू केलेला हा पंथ ज्ञान, समता आणि साधेपणाचा मार्ग दाखवतो आणि आजही हा विचार प्रवाह जो आहे तो माणसाच्या अंतःकरणाशी थेट संवाद साधतो. हा विषय समजून घेताना या विषयाचा या तासाभरामध्ये जो प्रवास घडणार आहे त्याची साधारण रूपरेषा कशी असेल ते आधी थोडक्यात स्पष्ट करते. मुळात हा पंथ उदयाला का आला, त्यावेळची सामाजिक धार्मिक परिस्थिती कशी होती, या पंथाचे जे प्रवर्तक आहेत ते चक्रधर स्वामी कोण होते, त्यांची मूलभूत तत्व कोणती होती, त्यांची गुरुपरंपरा काय, विचारधारा काय, या संप्रदायाचं नेमकं वैशिष्ट्य काय, या सगळ्याचा या प्रश्नाच्या माध्यमातनं आपण आढावा घेणार आहोत आणि त्यातनं स्वामींचं तत्वज्ञान समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राचा एकूण इतिहास बघितला तर ह्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या महान व्यक्तींनी आपलं अमूल्य योगदान दिलं त्यामध्ये श्री चक्रधर स्वामी यांचं स्थान अतिशय महत्वाचे आहे. चक्रधर स्वामी समजून घेण्याआधी किंवा त्यांचं तत्वज्ञान पण समजून घेण्याआधी त्या काळातला महाराष्ट्र कसा होता हे पाहणं म्हणजे अगदी थोडक्यातच आपण पाहणार आहोत, पण हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण कोणत्याही थोर व्यक्तीचं जेव्हा आपण कार्य समजून घेतो तेव्हा ती व्यक्ती ज्या काळात जन्माला आली त्या काळातली सामाजिक धार्मिक परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीत त्या व्यक्तीने नेमकं काय कार्य केलं, त्याचं महत्व इतकं काय आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. महानुभाव पंथ निर्माण होण्याच्या आधीचा महाराष्ट्र जर आपण पाहिला तर धार्मिक आणि सामाजिक परिस्थिती अतिशय बिकट होती. धर्म म्हणजे त्या काळात फक्त कर्मकांड, यज्ञयाग आणि विधी इतकाच उरला होता. सामान्य माणसाला देव जवळचा वाटण्यापेक्षा तो जास्तीत जास्त दूरच गेला होता. त्या काळी समाज व्यवस्था ही जी होती ती धर्मावरच आधारलेली होती. त्याला अतिशय महत्व होतं आणि धर्माने सांगितलेली नीती तत्व म्हणजे जणू काही कायदाच असं मानलं जायचं. विशेषतः मनुस्मृती ही त्या काळामध्ये समाज चालवणारी अशी आचारसंहिता होती. त्यामुळे अर्थातच चातुर्वर्ण व्यवस्था समाजाने फार कडकपणे पाळली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याला माहिती आहे. पण त्या काळामध्ये ती समाजात घट्ट रुजली होती. जातीभेद इतका टोकाला पोहोचला होता की त्यावेळेला जन्मावरनं माणसाची किंमत ठरवली जायची. ब्राह्मणांनी नीती सांगायची, क्षत्रियांनी राज्य करायचं आणि वैश्यांनी उत्पादन आणि व्यापार करायचा. शूद्रांनी या सगळ्यांची सेवा करायची. अशी ही ठरवून दिलेली जी चौकट होती ती जणू समाजावर लादली गेली होती. स्त्रिया, गरीब लोक, तथाकथित नीच जातीचे लोक यांना धर्मात, समाजात
काहीही स्थान नव्हतं. देव, मोक्ष, अध्यात्म हे सगळे शब्द त्यांच्या वाट्याला येण्यासारखेच नव्हते. त्या काळामध्ये अंधश्रद्धा इतकी वाढली होती, की लोक पूर्णपणे कर्मकांडामध्ये अडकले होते. वैश्य, शूद्र यांनी समाजाचं पोषण करावं इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण पुढे जाऊन या व्यवस्थेचं रूपांतर शोषणात झालं. वैश्य आणि शूद्र यांना हीन वागणूक मिळायला लागली. ही टोकाची विकृती होती आणि स्वामींच्या काळात या विकृतीचा कळस झाला होता. सामाजिक, धार्मिक आणि मानवी मूल्यांची घसरण झालेल्या या परिस्थितीमध्ये समाजाला नव्या वैचारिक दिशेची आवश्यकता होती. कर्मकांड प्रधान धर्मधारणेला पर्याय म्हणून आत्मज्ञान, समता आणि नैतिक शुद्धतेवर आधारित असा भक्तिमार्ग मांडणारा एखादा विचारवंत पुढे येणं ही काळाची गरज बनली होती. आणि या पार्श्वभूमीवर इतिहासाच्या पटलावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं व्यक्तिमत्व विशेष महत्वाचं ठरतं. विरक्त जीवनशैली, मधुर वाणी, आर्जवपूर्ण स्वभाव, प्रसन्नता, तत्वज्ञानात्मक प्रज्ञा आणि आचारशुद्धीवर आधारित अशी धर्मदृष्टी ही त्यांच्या विचारांची ठळक वैशिष्ट्य होती. चक्रधर स्वामींचा काळ साधारण 12व्या शतकाच्या आसपासचा. त्यांचा जन्म 12व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असं मानलं जातं. त्यांच्या जन्मस्थानाबाबत वेगळी वेगळी मतं असली तरी पण त्यांच्या जीवन कार्याचा जर आढावा घेतला तर याचा केंद्रबिंदू मात्र महाराष्ट्र होता. चक्रधर स्वामींचं जर मूळ नाव बघितलं तर ते हरिपाळ देव होतं. त्यांचा जन्माचा जर साल बघितला आपण साधारण इसवी सन 1194 साली त्यांनी गुजरातमध्ये जे भडोच आहे त्या ठिकाणी तिथे त्यांचा जन्म झाला. विशालदेव आणि मल्हाणदेवी त्यांच्या मातापित्यांचं नाव होतं. महानुभाव पंथातला जो महत्वाचा ग्रंथ आहे लीळाचरित्र, हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथानुसार ते एका राजेशाही सामवेदी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते. त्यांचे वडील त्या भागातले राजा किंवा उच्च पदस्थ मंत्री होते असा उल्लेख या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता एकूण लहानपणापासूनच हरपाळ देवांचं जर आपण चरित्र बघितलं तर ते बुद्धिमान, अंतर्मुख आणि वैराग्याकडे झुकणारे असे होते. तरुण वयातच त्यांनी ऐहिक जीवनाचा त्याग केला होता आणि घर सोडलं होतं. रामटेकला तीर्थयात्रेसाठी निघताना त्यांचा जीवन प्रवास पूर्णपणे वेगळ्या दिशेने वळला आणि या प्रवासाच्या दरम्यान आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे रुद्धिपूर हे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांची आणि त्यांचे जे गुरु आहेत त्यांची भेट झाली. गोविंद प्रभू हे त्यांचे गुरु आहेत. त्यांनी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली आणि तब्बल 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. विंध्य पर्वताचं जे जंगल आहे त्या जंगलात तपस्वी जीवन जगत त्यांनी आत्मसाधना केली आहे असं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं. आणि या तपश्चर्यानंतर त्यांना आत्मजागृती झाली आणि त्याच्यानंतर ते चक्रधर स्वामी म्हणून ओळखले जायला लागले. त्यांच्या जीवनाबद्दल अशी एक श्रद्धा आहे की वयाच्या 20व्या वर्षी त्यांच्या देहत्यागानंतर काही आजारपणामुळे देहत्याग त्यांना करायला लागला आणि त्यानंतर चक्रपाणी या दिव्य तत्वाच्या अवताराने त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि ते सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणून प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी सामान्य माणसासाठी एक नवा, सोपा आणि समतेवर आधारित धर्ममार्ग सांगायला सुरुवात केली. हाच पुढे महानुभाव पंथ म्हणून ओळखला गेला. आता त्यांची जर भाषा बघितली तर त्यांची मातृभाषा ही गुजराती होती. पण गुजराती असली तरी त्यांचं मराठी आणि संस्कृत म्हणजे गुजराती, मराठी आणि संस्कृत ह्या तिन्ही भाषांवर विलक्षण प्रभुत्व होतं. पण त्यांचं मराठी भाषेवर अतिशय प्रेम होतं. त्यांनी आपल्या शिष्यांपुढे एक आग्रह धरला होता की धर्म आणि तत्वज्ञान मराठी भाषेतच मांडायचं आणि यामुळे
महानुभाव संप्रदायाचं संपूर्ण साहित्य मराठीत निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मराठी साहित्याचा एक समृद्ध प्रवाह या ठिकाणी तयार झाला. त्या लेखनाचं वैशिष्ट्य हे होतं, की स्वामींनी संक्षिप्त, नेमकी आणि सूत्रबद्ध भाषा वापरली. छोटी-छोटी सूत्र आहेत त्यांच्या त्या लेखनामध्ये. त्यामुळे कसं झालं, थोड्या शब्दात खोल अर्थ सांगणं ही त्यांची खास शैली आपल्याला त्यामधनं बघायला मिळते. साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत मांडलेलं त्यांचं जे तत्वज्ञान होतं, ते जनमानसामध्ये विशेष प्रिय झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वैदिक कर्मकांडांना थेट आव्हान दिलं. स्त्री-पुरुष तसंच स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद त्यांनी मानला नाही. उलट स्त्री-पुरुष समानतेचा त्यांनी ठाम पुरस्कारच केलेला पाहायला मिळतो. आणि अंधश्रद्धा, जातीभेद हे इतकं वाढलं होतं, त्याचा त्यांनी स्पष्ट निषेध केलेला पाहायला मिळतं. त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये स्त्रियांचा सक्रिय सहभागही करून घेतला होता. म्हणजे ते त्यांनी मान्य केलेलं होतं. इतकंच नाही, तर त्या संप्रदायातील स्त्री शिष्यांनी जे तत्वज्ञानात्मक लेखन केलं, त्या लेखनामुळे महानुभाव संप्रदायाचं साहित्य अधिक समृद्ध झालं. त्यांनी जी क्रांती घडवून आणली, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातले पहिले समाजसुधारक मानलं जातं. यादवांचा सत्ता काळामध्ये सामाजिक विषमता, कर्मकांड आणि जातीभेद याचा कळस गाठलेला होता आणि असं असताना चक्रधर स्वामी समाजात कार्यरत झाले. या काळात त्यांनी अत्यंत स्वच्छ, सोपं आणि विवेकाधिष्ठित तत्वज्ञान मांडलं. हा काळ असा होता, की धर्म हा माणसाला मुक्त करण्याऐवजी त्याला अधिक बांधून ठेवणारा झाला होता आणि अशा परिस्थितीत चक्रधर स्वामींनी धर्माला पुन्हा माणसाच्या जीवनाशी जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सुरू केलं होतं. त्यांनी धर्म जन्मावर नाही, तर आचरणावर ठरतो, हा विचार समाजासमोर निर्भयपणे मांडलेला आपल्याला पाहायला मिळतं. स्वामींच्या जीवनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं अत्यंत कडक वैराग्य. त्यांनी ऐहिक सुखाचा त्याग करून भ्रमंतीचं जीवन स्वीकारलं. गावोगाव, वाड्या-वस्त्यांवर फिरत ते सामान्य माणसाशी संवाद साधत असत. ते कुठल्याही एका ठिकाणी स्थिर राहिले नाहीत. कारण त्यांना मठ, मंदिरं किंवा स्थावर संस्थांपेक्षा माणसांच्या अंतःकरणात परिवर्तन घडवायचं होतं. त्यांच्या वैराग्यामुळे त्यांच्या शब्दांना एक वेगळीच नैतिक ताकद लाभली होती. आणि ते जे सांगत होते, ते त्यांच्या आचरणातून ते जगत पण होते. म्हणजे "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असाच त्यांचा बाणा होता. त्यामुळे समाजमनावर त्यांचा विशेष प्रभाव पडला. इसवी सन 1267 साली महानुभाव पंथाची स्थापना झालेली पाहतो. हा पंथ जयकृष्ण पंथ म्हणून पण ओळखला जातो. यादवांच्या काळात म्हणजे साधारण 13व्या शतकाच्या आसपास महानुभाव पंथ हा महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय पंथ होता. चक्रधर स्वामींच्या विचारातनं या संप्रदायाची उभारणी झाली होती. ज्ञानेश्वर महाराजांच्या थोडा आधी महाराष्ट्रामध्ये महानुभाव संप्रदायाचा उदय झाला होता. आणि या पंथाचा केंद्रबिंदू काय होता? तर एकेश्वरवाद, पूर्ण अहिंसा, कठोर वैराग्य आणि जाती व्यवस्थेचा स्पष्ट निषेध. चक्रधर स्वामींनी वेगळाच मार्ग निवडलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी वैदिक कर्मकांड बाजूला ठेवून ज्ञान आणि भक्ती याचा सुंदर समन्वय मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या एकूण जीवन प्रवास जर बघितला तर त्यामध्ये आपल्याला हा समन्वय पाहायला मिळतो. अनेक देवतांचं प्रस्थ त्यांनी कमी केले. देवतांच्या पूजेलाही त्यांनी स्पष्ट नकार दिलाय आणि चातुर्वर्ण व्यवस्थेवर थेट आघात केलाय. त्यांची निर्भय वृत्ती आपल्याला यामधनं पाहायला मिळते. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, सर्व जाती धर्मातील बहुजन समाजातील लोक सगळ्यांना दीक्षा घेण्याचा अधिकार प्राप्त करून दिला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवपूजेपेक्षा सदाचार, आत्मसंयम आणि भक्तीला त्यांनी अधिक महत्त्व दिलं.
देवाच्या दारी कोणीही लहान मोठा नाही, ही शिकवण त्या काळामध्ये खरंच क्रांतिकारक होती. संपूर्ण अहिंसा आणि कठोर वैराग्य हे या संप्रदायाचे मूलभूत नियमच होते म्हणायला हरकत नाही. चक्रधर स्वामींनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक शिष्य घडवले. त्यामध्ये नागदेवाचार्य, केशीराज, दामोदरपंत, महदंबा, उमाईसा अशा अनेक श्रेष्ठ शिष्यांचा समावेश झालेला आपण बघतो. या शिष्यांच्या माध्यमातनं चक्रधर स्वामींचे विचार महाराष्ट्रभर पोचवले गेले. पुढे या संप्रदायाचा साहित्यरूपी ठेवा तयार झाला आणि या पंथातील वाङ्मय निर्मितीमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. या पंथाचे जे प्रवर्तक आहेत चक्रधर स्वामी, हे साक्षात परमेश्वराचा अवतार असल्याची श्रद्धा ह्या सांप्रदायिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सूत्रमय उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रेरणेतनं अनेक ग्रंथांची निर्मिती झाली, जसं सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, मूर्तिज्ञान, प्रसाद सेवा अनेक आहेत. पूजावसर, नित्यादिनी लीळा या अशा असंख्य साहित्यांची निर्मिती झाली आणि या साहित्यांव्यतिरिक्त पंचकृष्ण चरित्र ही या संप्रदायामध्ये विशेष महत्त्वाची ठरतात. आणि यामध्ये श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार न मानता परब्रह्म मानलं गेले, हा विशेष आहे. महानुभाव पंथाची सर्वात मोठी देणगी म्हणजे कुठला ग्रंथ? माहीम भट्टांनी लिहिलेलं लीळाचरित्र. यामध्ये स्वामींच्या दैवी आणि दैनंदिन कार्याचं वर्णन येतं. हे केवळ चमत्कारांचं पुस्तक नाही, तर हा ग्रंथ म्हणजे मानव जातीला दिलेली नैतिक आध्यात्मिक अशी दिशा आहे. माहीम भट्टांच्या या लीळाचरित्रातनं तत्कालीन धार्मिक सामाजिक परिस्थितीचं दर्शन आपल्याला घडतं. या लीलांमध्ये भक्ताला आलेला अनुभव जसाच्या तसा नोंदवला गेलाय. त्यामुळे काय झालं, एक प्रकारचा जिवंतपणा या लीळाचरित्रामध्ये आला. या पंथातील चरित्रांचा विशेष म्हणजे चरित्रकारांनी चरित्र नायकाचे दोष झाकण्याचा कुठेही प्रयत्न केलेला नाही. जे सत्य होतं त्याचंच वर्णन यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनेक गुणांनी समृद्ध असलेली भाषा आणि सुटसुटीत वाक्यरचना हे या साहित्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. मराठी भाषेविषयीचा अभिमान हे या पंथाचं एक ठळक वैशिष्ट्य मानायला लागेल. गुरुभक्ती आणि पंथप्रचाराच्या प्रेरणेतनं निर्माण झालेल्या चरित्र ग्रंथातनं चरित्र नायकाच्या व्यक्तिमत्वाचं पुरेपूर संपूर्ण व्यापक स्वरूपातलं त्याचं आपल्याला दर्शन घडतं. आणि त्याचबरोबर या काळातल्या सामाजिक पार्श्वभूमीचं चित्रण आणि जीवनविषयक तत्वज्ञानाची प्रचिती पण आपल्याला यामधनं येते. महानुभाव पंथात एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती म्हणजे पंचकृष्ण. या पंचकृष्णांचं भक्तांसाठी विशेष महत्त्व आहे. कारण ही परमेश्वराची 5 रूपं मानली गेली. म्हणजे गोपाळकृष्ण हा कृतयुगातलं हे रूप आहे. श्री दत्तात्रय हे त्रेतायुगातलं रूप. श्री चक्रपाणी हे द्वापार युगातलं रूप आणि श्री गोविंद प्रभू द्वापार युगातलं एक महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात. आणि यातला 5वा अवतार चक्रधर, हा 5वा अवतार म्हणजे चक्रधर स्वामी हे सर्वश्रेष्ठ अवतार मानले जातात. हा कलियुगातला अवतार आहे आणि ह्या 5 अवतारांना भक्त अतिशय पूजनीय मानतात. कारण ही सर्व युगांमध्ये परमेश्वराची विविध रूप आहेत. महानुभाव संप्रदायातल्या लोकांसाठी हे 5 अवतार मोक्ष प्राप्तीसाठी मार्गदर्शक आहेत. आणि या सगळ्याचा गाभा असा की सगळी रूपं श्रीकृष्ण परब्रह्म परमेश्वराची आहेत. आता ही अवतार संकल्पना आपल्याला पाहायची आहे. कारण महानुभाव पंथातली अवतारवाद ही संकल्पना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण अशी आहे. थोडंसं त्याच्यावर चिंतन करूया. आपण सगळे भारतीय संस्कृतीत अवताराचे अनेक संदर्भ ऐकतो. राम, कृष्ण, परशुराम अशा दैवी रूपांची आपल्याला ओळख आहे. पण महानुभाव पंथ अवताराची एक भिन्न, गंभीर आणि तत्वपूर्ण व्याख्या करतो. हीच व्याख्या समजून घेतली ना, तर स्वामींच्या तत्वज्ञानाची मूलभूत खोली आपल्यापर्यंत पोचते. सामान्यपणे आपण अवतार म्हणजे देवाची पृथ्वीवरली लीला असं मानतो. पण चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानात
अवतार म्हणजे परमेश्वराने स्वतःच जीव कल्याणासाठी घेतलेलं नित्यरूप. अवतार जन्म मृत्यूला बांधलेला नसतो. त्याचा देह पण साधा नसतो. तो परमेश्वराच्या इच्छेने ज्ञानदानासाठी घेतलेला अशरीरी, असक्त नित्य देह असा मानला जातो. अवताराची देहधारणा ही लीला नाहीये. ती कर्तव्यपूर्ती असं ते मानतात. अवतार येतो ज्ञान देण्यासाठी, मोक्ष मार्ग दाखवण्यासाठी. चक्रधर स्वामी काय सांगतात? जीव अज्ञानाने प्रपंचामध्ये गुंततो. अहंकार, कर्मबंधन, माया यामुळे त्याची जी खरी ओळख आहे, ती खरी ओळख तो हरवतो. आणि या अज्ञानातनं जीवाला बाहेर काढण्यासाठी, त्याला त्याचं स्वरूप समजवण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर अवतार रूपाने प्रगट होतो. म्हणजे अवतार म्हणजे जणू कपड्यावरची धूळ झटकण्यासाठी आलेला सूर्यकिरण. सामान्य प्रकाशामध्ये धूळ दिसते का? तर नाही दिसत. पण सूर्यकिरण पडला की सगळं स्पष्ट दिसतं. तसंच जीवावर परमेश्वराचा अवतार प्रकाश पडला की सगळे संशय दूर होतात. आता आपण जे 5 अवतार बघितले, या सगळ्या अवतारांमध्ये एक अद्भुत साम्य आहे. प्रत्येक अवताराने जीवाला ज्ञान, दिशा, भक्ती, समर्पण हे सगळं शिकवलं. श्रीकृष्णांनी गीतेत ज्ञान दिलं. दत्तात्रयांनी अध्यात्माची पराकाष्ठा दाखवली. चांगदेवरायांनी काय केलं? तर तत्वप्रसार केला आणि चक्रधर स्वामींनी या तत्वाचा स्पष्ट, दिव्य, तार्किक आणि प्रमाणित उपदेश केला. या पंथात एक अतिशय सुंदर तत्व सांगितलंय. अवताराचा देह हा नित्य असतो. तो कर्माला बांधलेला नसतो. तो देह जन्मजात नाही, तर परमेश्वर इच्छेने धारण करतो. आणि म्हणून अवतार राहिला, गेला, खाल्लं, प्यालं ह्या सगळ्या क्रिया आपल्याला दिसतात. म्हणजे पण त्याला कर्मफळ लागत नाही. आपल्याप्रमाणेच ह्या सगळ्या क्रिया त्याच्याकडनं घडत असतात. पण आपल्याला जे अपेक्षित असतं ते कर्माचं फळ या देहाला लागत नाही. हा देह केवळ जीवाचा उद्धार करण्यासाठी उपयोगात आणला जातो. आता या चक्रधर स्वामींच्या अवतारवादाची खास वैशिष्ट्य कोणती? तर ते स्वतःला अवतार म्हणत नाहीत. त्यांनी आपल्या उपदेशातनं फक्त सत्य सांगितलं. काय सांगितलं त्यांनी? जीव स्वतंत्र आहे, प्रपंच स्वतंत्र आहे, देवता स्वतंत्र आहेत आणि परमेश्वरही स्वतंत्र आहेत. हा द्वैतवादी त्यांचा जो विचार आहे, तो आपण पुढे विस्ताराने बघणार आहोत. पण ही 4 नित्य तत्व सांगताना त्यांनी परमेश्वराच्या नित्य स्वरूपाची, करुणेची आणि सर्व व्यापकतेची स्पष्ट अनुभूती दिली. शिष्यांनी त्यांच्या कार्यावरून, तत्वज्ञानावरून, त्यांच्या दिव्य अनुभूतीवरून त्यांना परमेश्वराचा अवतार म्हणून स्वीकारलं. ज्या प्रमाणात ज्ञान, करुणा, अनुशासन आणि दिव्यता त्यांच्या शब्दातनं प्रगट होत होती, ती साध्या मनुष्यात शक्य नव्हती. महानुभाव पंथ सांगतो, अवताराचा उद्देश भक्तांना चमत्कार दाखवणं नाही. तो येतो मार्ग दाखवण्यासाठी. शिष्यांचं अज्ञान दूर करणं, त्यांची शंका मिटवणं, आचरणाला दिशा देणं आणि अखेरीस मोक्षाचा मार्ग सुकर करणं हा अवताराचा खरा हेतू आहे. थोडक्यात अवतार म्हणजे प्रकाश. आपल्या मनात अवताराची कल्पना अतिशय सुंदर आणि पवित्र आहे. महानुभाव पंथ या कल्पनेला अधिक तत्वपूर्ण आणि व्यावहारिक करतो. अवतार हा बाहेरचा नसतो, तो आपल्याला आतल्या अंधकारातून बाहेर काढणारा असा प्रकाश असतो. परमेश्वराचा अवतार म्हणजे जेव्हा सत्याचा प्रकाश जीवाला स्पर्श करतो, तेव्हा जीवन बदलतं आणि मोक्ष मार्ग स्पष्ट होतो. आता पंचकृष्ण मानणारा हा पंथ प्रत्यक्षात कसा होता? त्यांचे नियम, आचार, सामाजिक भूमिका काय होती? तर महानुभाव पंथाची वैदिक कर्मकांडावर श्रद्धा नव्हती. मात्र वेद परंपरेबद्दल स्वामींना आदर होता. समाज टिकवण्यासाठी चातुर्वर्ण ही एक सामाजिक गरज आहे, असं ते मानत होते. पण असं असलं
तरी तत्व म्हणून त्यांनी जातीभेद आणि स्त्री पुरुष भेद कधीही मान्य केला नाही. हा पंथ पूर्णपणे भक्तिमार्गी होता आणि या भक्तीला शिस्त लागावी म्हणून त्यांनी काही नियम आपल्या या पंथात घालून दिलेले होते. त्यातले 4 नियम जे होते त्यामध्ये शरणागती, प्रसाद सेवा, मूर्ती ध्यान किंवा मूर्ती ज्ञान आणि नामस्मरण. महानुभाव पंथामध्ये संन्यास धर्म आणि गृहस्थ धर्म या दोन्हीला महत्त्व दिलेलं आहे. विशेष म्हणजे स्त्रियांना पण मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार त्यांनी दिला होता. हा त्या काळात खूप मोठा सामाजिक बदल होता. या पंथामध्ये अहिंसा, शाकाहार, सात्विक जीवन, भिक्षा मागून जगणं आणि सतत देशभ्रमण करणं हे नियम काटेकोरपणे पाळले जात होते. इतकंच नाही तर आपल्या विचारांचं गुप्त संरक्षण म्हणजे ही त्या काळात गरज झाली होती, की आपलं हे वाङ्मय जपलं जावं. याच्यासाठी ते गुप्त संरक्षण आवश्यक होतं. तर आपल्या विचारांचं गुप्त संरक्षण आणि शिस्त राखण्यासाठी महानुभाव पंथांनी सांकेतिक लिप्या तयार केल्या. म्हणजे जर आपण बघितलं तर एकूण 13 लिपी यामध्ये आढळतात आणि त्यामध्ये सकळ लिपी प्रामुख्याने वापरली जात होती. चक्रधर स्वामींचं जीवन सामाजिक समरसता, आध्यात्मिक जागृती आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पूर्णपणे समर्पित होतं. अत्यंत व्यापक विचारांचं स्वामींचं तत्वज्ञान देखील खूप व्यापक आणि सर्वसमावेशक होतं. त्यात भक्ती, नैतिकता आणि सामाजिक न्याय याचा सुंदर समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ते फक्त त्यांच्याच काळापुरतं मर्यादित राहिलं असं नाही. तर आजच्या काळातही तितकंच ते तत्वज्ञान प्रासंगिक आणि उपयोगी ठरतं. म्हणजेच धर्म फक्त मंत्रपूजा नाही, तर माणसाच्या जीवनात अनुभवता येण्याजोगा आणि समाज बदलणारा मार्ग आहे. हा त्यांचा विचार आजही उपयोगी पडतो का नाही सांगा? चक्रधर स्वामींनी धर्माचं गूढ संस्कृतमध्ये न मांडता सामान्य माणसाच्या बोलीभाषेत सांगितलं. त्यामुळे काय झालं? त्यांचं तत्वज्ञान थेट लोकांपर्यंत जाऊन पोचलं आणि त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलं गेलं. सामान्य माणसाला ज्ञानाच्या केंद्रस्थानी आणणारा तो त्या काळातला एक मोठा क्रांतिकारक सांस्कृतिक बदल होता. त्यामुळे धर्म फक्त विद्वानांपुरता मर्यादित राहिला नाही, तर सामान्य माणसाला प्रथमच धर्म समजला, अनुभवता आला आणि आपल्या जगण्यात त्यांना तो उतरवता आला. म्हणजे त्यांनी जो लोकभाषेचा पुरस्कार केला होता, हा केवळ भाषेचा बदल नव्हता, तर त्यांनी केलेला हा जो पुरस्कार होता, त्याच्यामुळे काय झालं? त्याच्यामुळे समाजमत म्हणजे हा बदल, समाजमन बदलणारा, माणसाला माणूस म्हणून उभं करणारा असा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यांच्या तत्वज्ञानाचा सगळ्यात ठळक आणि धक्कादायक मुद्दा म्हणजे काय होता? त्या काळामध्ये देवता पूजेला त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्या काळामध्ये असंख्य देवता, पूजा, नवस, कर्मकांड हे अतिशय वाढलेलं होतं. पण स्वामींनी या काळामध्ये काय उपदेश केला? तर देव बाहेर शोधण्यापेक्षा अंतःकरणामध्ये शोधा. पूजा, यज्ञविधी यापेक्षा आचारशुद्धता, सदाचार आणि भक्ती अधिक महत्त्वाची आहे, हे त्यांनी समाजावर ठसवलं. देव प्रसन्न करायचा ना तुम्हाला, तर त्याला प्रसन्न करायचं असेल, तर फक्त फुलं वाहू नका, धूप-दीप दाखवू नका, तर मन शुद्ध असायला हवं, हा ठाम विचार त्यांनी समाजासमोर मांडला. त्यांचं वैशिष्ट्य हे होतं, की ते लोकाभिमुख वृत्तीने आपली तत्वज्ञान विषयक जी भूमिका होते ना, ते मांडत होते. त्यांचा विशेष हा, की स्वामी हा आपला जो विचार आहे, तो समाजामध्ये स्वतः समाजामध्ये जाऊन ते आपला हा विचार समाजापर्यंत पोहोचवत होते. सामान्य माणसापर्यंत आपले परिवर्तनवादी धर्म विचारधारा जी होती, ती सामान्यांपर्यंत पोहोचवत होते. समाजामध्ये मिसळल्यामुळे लोकांना ते आपल्यासाठी काही सांगतायत, ही ओढ लोकांना त्यामध्ये वाटत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फक्त सांगत नव्हते, तर लोकांमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न
यामधनं ते करत होते. समाजाला जातीनुसार होणारा उच्च कनिष्ठ विचार सोडायला त्यांनी प्रवृत्त केलेलं पाहायला मिळतं. ते काय म्हणत होते? उत्तम भणिजे ब्राह्मण अन आधाम भणिजे मातंग, परी तोही मनुष्य देहची. त्यांची भाषेचा लहिजा थोडा वेगळा होता. पण ह्या छोट्या सूत्रामधनं त्यांनी काय सांगितलं, की सगळेजण मनुष्य देहामध्येच आहेत. प्रत्येकामध्ये भगवंत बघा हेच यातनं ते सांगतात. आणि हा बदल घडावा याच्यासाठी त्यांनी शिष्यांना भिक्षेचा नियम घालून दिला. महानुभाव संप्रदायामध्ये भिक्षेला खूप महत्व होतं. आता ही भिक्षा केवळ पोटासाठी नव्हती, तर तो तत्वज्ञानाचा एक भागच होता. स्वतःच्या कष्टावर किंवा साठवून ठेवलेल्या ज्या गोष्टी असतात, जे प्रापंचिकांची वृत्ती आहे, तर ह्या साठवणीवर जगण्याऐवजी पूर्ण अवलंबित्व कुणावर ठेवायचं? तर ईश्वरावर. आणि ह्या ईश्वरावर हे अवलंबित्व ठेवण्याचा तो एक भिक्षा हा एक मार्ग होता. ते शिष्यांना काय सांगत असत? घर न निवडता भिक्षा कीजे. ही भिक्षा केवळ भूक भागवण्यासाठी नव्हती, तर अहंकाराचा त्याग आणि नम्रतेचा मार्ग होती. त्यामध्ये साठवण नाही, लोभ नाही, तर जे मिळेल त्यात समाधान. बघा ही वृत्ती मनामध्ये असणं, ज्या ईश्वरापर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी हे समाधान अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी शिष्य स्वामी घडवत होते. आणि त्यामुळे काय व्हायचं? वैराग्य प्रत्यक्ष जगण्यात उतरायचं. भिक्षा घेऊन शिष्य साधेपणाने जगतात. महानुभाव पंथातले जर हे बघितलं आपण शिष्य, तर ते अतिशय साधेपणाने जगतात. समाजाशी संपर्क टिकवतात आणि वैराग्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. स्वामींची ही भूमिका अतिशय प्रभावी ठरली. त्यांनी समाजात ज्या प्रमाणात परिवर्तन घडवलं, ते त्या काळापर्यंत कुणालाच जमलं नव्हतं. या भिक्षेमागची स्वामींची व्यापक भूमिका आपल्याला पाहायला मिळते. त्या भिक्षेमुळे संन्यासी नम्र राहतो, अहंकार कमी होतो आणि समाजाशी थेट संपर्क टिकवून ठेवतो. म्हणजे भिक्षा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक असतं, की भिक्षा मागणं म्हणजे भीक मागणं. तर समाजाशी साधेपणाने नातं जोडणं हा त्यामागचा भाव लक्षात घेणं महत्वाचं आहे. हे सगळे शिष्य फक्त भक्त नव्हते, तर ते समाज बदलणारे विचारवंत होते. देवपूजेला नकार, एकेश्वरवादाचा पुरस्कार, चातुर्वर्ण व्यवस्थेचा निषेध, संपूर्ण अहिंसा आणि कठोर वैराग्य हे सारं त्यांचं तत्वज्ञान होतं. आता एकेश्वरवाद म्हणजे देवता पूजेला नकार देताना चक्रधर स्वामींनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. त्यांच्या मते परमेश्वर एकच आहे, तो निराकार आहे, सर्वत्र आहे आणि सर्वांमध्ये समान आहे. म्हणजे एकाच देवाची संकल्पना याच्यामध्ये आहे आणि ह्या देवावर पूर्ण विश्वास ठेवणं आणि सर्व शक्तिमान देवाची ते भक्त जे आहेत ते ह्या एकाच देवाची पूजा करतात आणि त्यालाच अंतिम सत्य मानतात. देव कुठल्याही जातीचा, लिंगाचा किंवा वर्णाचा नसतो. त्यामुळे देवाच्या दारी कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठही नाही, हा विचार त्या काळात खूप मोठा धक्का देणारा होता. कारण देवही जातीनुसार विभागला जात होता. माफ करा. महानुभाव पंथ हा भक्तीच्या तत्वावर विशेषतः कृष्ण भक्तीवर उभा होता. कृष्ण भक्ती ही त्यामध्ये विशेष प्रिय होती आणि ही भक्ती कर्मकांडांची नव्हती, तर मनापासनं केलेली, समर्पणाने केलेली ही भक्ती होती. प्रेम, विश्वास आणि समर्पण याच्या आधारे देवाशी जोडला जाणारा हा मार्ग होता. आणि त्यामुळे काय झालं? मुख्य बदल असा झाला, की सामान्य माणसापासून जो देव दूर जायला लागला होता, तर सामान्य माणसाला देव जवळचा वाटायला लागला. पण ही भक्ती अंध नव्हती, हे सगळ्यात महत्वाचं. तिच्याबरोबर ज्ञान होतं आणि या ज्ञानातून वैराग्य येत होतं.
म्हणजेच महानुभाव पंथात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा सुंदर समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा जर आपण कणा बघितला तर तो म्हणजे संपूर्ण अहिंसा आणि कठोर वैराग्य. त्यांनी केवळ हिंसेचा नाही तर मनानी, वाणीनी आणि कृतीनी अहिंसा पाळायला त्यांनी सांगितलेली आहे. जसे ह्या परमेश्वराची भक्ती करताना देव प्रेमाने भजावा, सत्य ओळखावा आणि संसारात राहूनही आसक्ती कमी करावी, हा भक्ती मार्गाचा त्यांचा जो गाभा होता आणि ह्या गाभ्यातनंच हे कडक जे वैराग्य होतं ते शिष्यांमध्ये आपोआपच येत होतं. ऐहिक सुखापासून अलिप्त राहणं, लोभ, मोह, अहंकार यावर विजय मिळवणं हे त्यांच्या मते मुक्तीचं खरं साधन होतं. आणि म्हणूनच त्यांच्या संप्रदायात वैराग्याला अतिशय महत्त्व होतं. थोडक्यात सांगायचं तर चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान केवळ धार्मिक नव्हतं. ते माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारं होतं. समतेवर म्हणजे जर एकूण सगळं जर बघितलं तर त्यांचं समतेवर आधारलेलं असं तत्वज्ञान आहे. अंतर्मुख करायला लावणारा असा त्यांचा हा विचार प्रवाह आपल्याला बघायला मिळतो. म्हणूनच ते केवळ संत नव्हते तर समाज बदल घडवणारे असे क्रांतिकारक विचारवंत होते. आता आपण चक्रधरांच्या तत्वज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग बघणार आहोत, जो आपण मगाशी ओझरता बघितला. म्हणजे त्यांची द्वैत प्रणाली, तत्वप्रणाली जी आहे, त्याचा थोडासा विचार आपण या ठिकाणी करतोय. स्वामी म्हणतात, की या विश्वातलं सगळं काही एकच आहे. सगळं काही ब्रह्मच आहे असं नाही. प्रत्यक्षात 4 गोष्टी नित्य आहेत, स्वतंत्र आहेत आणि त्या एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. आता त्यांच्या तत्वप्रणालीमध्ये ज्या 4 वस्तू आहेत, त्या कोणत्या? जीव, देव, प्रपंच आणि परमेश्वर. आणि या 4ही वस्तू ज्या आहेत, त्या नित्य सत्यावर आधारलेल्या आहेत. आता पहिली नित्य वस्तू म्हणजे कुठली? तर जीव. जीव म्हणजे आपण, आत्मा. जीव नाश पावत नाही. जन्म मरण हे शरीराचं आहे, जीवाचं नाही. जीवाला ज्ञान आहे, अनुभव आहे. शरीर जरी असलं तरी मी शरीर नाही, मी आत्मा आहे. म्हणजे जीव आणि परमेश्वर एक होत नाही हे त्यांचं तत्वज्ञान आहे बरं का. म्हणजे ह्या 4ही वस्तू स्वतंत्र आहेत तर जीव आणि परमेश्वर एक होत नाहीत. दोघंही वेगळे-वेगळे. जीव मुक्त होऊ शकतो, पण तो शिव होऊ शकत नाही. बघा नीट समजून घ्या. जीव मुक्त होऊ शकतो, पण तो शिव होऊ शकत नाही. हे अतिशय नाजूक आणि सुंदर असं हे तत्व आहे. आता अद्वैती काय म्हणतात? सगळे एकच आहेत. चक्रधर स्वामी काय म्हणतात? नाही, जीव म्हणजे जीव आणि शिव म्हणजे शिव. म्हणजे याचं उदाहरण बघायचं तर मोबाईल आणि टॉवर दोन्ही संप्रेषणासाठीच आहेत. पण ते एकच वस्तू होतात का? तर नाही, ते दोन्ही वेगळे-वेगळेच आहेत. तसंच जीव आणि परमेश्वर हे वेगळे-वेगळे आहेत. आता यातली दुसरी नित्य वस्तू जी आहे ती आहे देव. देव म्हणजे केवळ मूर्ती आहे का? तर तसं नाही. तर या विश्वाला चालना देणाऱ्या या शक्ती म्हणजे देव. दिशांचे देव, ग्रहांचे देव, नैसर्गिक शक्तींचे देव, विविध दैवी ऊर्जा हे सर्व देव नित्य आहेत. ते जीव नाहीत, पण परमेश्वर पण नाहीत. बघा, हे जे देव आहेत, ते परमेश्वर नाहीत. स्वतःच्या कार्यक्षेत्रात ते स्वतंत्र आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे देव हे जीव किंवा परमेश्वर यांच्यात मिसळत नाहीत. त्यांचा स्वभाव वेगळा, क्षमता वेगळ्या, त्यांचं कर्तृत्व पण वेगळं. याच्यासाठी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सूर्य, चंद्र, वारा, पाऊस हे सगळे वेगळे आहेत, पण नित्य आहेत. तसंच या देवतागणांचे ते स्वतंत्र आहेत. ते परमेश्वरामध्ये, जीवामध्ये एकरूप होत नाहीत. आता तिसरी नित्य वस्तू कुठली? तर प्रपंच. आपण राहतो ते जग, त्यातील जड पदार्थ,
प्रकृती, दिशा, वेळ, कालचक्र हे सगळं नित्य आहे. आजचं विज्ञान म्हणतं विश्व अनादी आहे. ते हळूहळू बदलतं, विस्तारतं. स्वामींचंही हेच तत्व, प्रपंच नित्य आहे. परमेश्वराने प्रपंच निर्माण केला आहे असं नाही, कारण तो नित्य आहे. पण सगळ्यात महत्वाचं, प्रपंचाचं संचालन परमेश्वराच्या अधीन चालतं. परमेश्वराने प्रपंच निर्माण केलेला नाहीये, पण त्याच्या सत्तेनेच हे सगळं चालतं. आणि यामधली आता चौथी जी आणि सर्वश्रेष्ठ नित्य वस्तू आहे, ती म्हणजे परमेश्वर, म्हणजे शिव. शिव नित्य आहे. शिव अनादी आहे. शिव जीव होत नाही. जीव शिव होत नाही. पण जीवाला मुक्ती मात्र शिवाच्या कृपेनेच मिळते. हेच द्वैत तत्वज्ञानाचं सार आहे. परमेश्वर जो आहे तो स्वतंत्र आहे, श्रेष्ठ आणि सर्वांचा नियंता आहे. म्हणजे आता ह्याचं पण एक उदाहरण बघूया. छत्री, पाऊस आणि माणूस तिन्हीच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या आहेत. तसंच जीव, देव, प्रपंच, परमेश्वर चारही गोष्टी स्वतंत्र आहेत. त्याचा एकमेकांमध्ये गुंता नाहीत. द्वैतांची विचारप्रणाली ही अशी आहे. चक्रधर स्वामींच्या मते या जगातलं अंतिम सत्य एक नाही, तर या चार नित्य तत्व आहेत. म्हणजे ह्या चार नित्य वस्तू आहेत. जीव अनुभवणार आहे. देव म्हणजे दैवी शक्ती आहेत. प्रपंच म्हणजे हे जड जग आणि परमेश्वर सर्वोच्च नियंता. ही चारही तत्व अनादी, स्वतंत्र आणि भिन्न. यामुळेच त्यांच्या पंथाचा धर्म, साधना, मुक्ती, गुरुत्व, आचरण हा सगळा मार्ग सहज, स्पष्ट आणि व्यावहारिक बनतो. त्यांचं हे तत्वज्ञान समजलं की स्वामींचा कारभार, त्यांच्या लीळा, त्यांचा उपदेश हे सहज आपल्याला उमगतं. आता ह्या तत्वज्ञानामध्ये असतीपरी हा शब्द चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानामधला खूप महत्वाचा आणि गूढ असा हा शब्द आहे. असतीपरी, असतीपरी म्हणजे ज्याचं अस्तित्व नेहमी आहे, पण आपण त्याला जाणवत नाही. ते अदृश्य आणि अनादी स्वरूपाचे, जे नेहमी आहे पण दिसत नाही, जे आपल्यावर प्रभुत्व ठेवतं पण आपण ते अनुभवत नाही, जे सृष्टीसाठी साठी आधार आहे पण त्याचं स्वरूप स्पष्ट नाही. असतीपरी ही संकल्पना परमेश्वर आणि नित्य तत्वज्ञानाशी निगडित आहे. सर्वांचा आधार असणारा तो नेहमी अस्तित्वात आहे पण दिसत नाही, पण सर्वावर परिणाम मात्र तो करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याला थेट पाहू शकत नाही. त्याचा अनुभव केवळ त्याच्या कृपेने किंवा त्याच्या मार्गदर्शनाने येतो. जरी आपण त्याला पाहू शकत नाही, तरी त्याच्यावर श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे असतीपरीचा अनुभव आपल्याला कसा मिळतो? तर स्वामींनी सांगितले, भक्ती आणि ज्ञान याच्यामुळे असतीपरीचा अनुभव आपल्याला मिळतो. आता याचं सोपं उदाहरण बघूया. त्याचं सोपं उदाहरण म्हणजे पतंग आणि वारा. आता पतंग हा जीव आहे आणि वारा हा असतीपरी. आपण वारा पाहू शकत नाही, पण पतंग वाऱ्यामुळे वर जातो हे आपल्याला माहिती आहे. तसंच जीवावर परमेश्वरी सत्ता कार्य करते, पण आपण ते थेट पाहू शकत नाही. त्याचा परिणाम मात्र आपण अनुभवत असतो. चक्रधर स्वामी म्हणतात, असती परी म्हणजे जे नेहमी आहे, पण अदृश्य आहे. जसं वारा पतंगाला उडवतो, तसंच नित्य शक्ती, जीव, देवता, प्रपंच यांना मार्गदर्शन करते. आपण थेट ते पाहू शकत नाही, पण अनुभव मात्र आपल्याला सगळ्यांना जाणवतो. आत्तापर्यंत आपण महानुभाव पंथाचं तत्वज्ञान पाहिलं. पण चक्रधर स्वामी केवळ तत्वज्ञान सांगून थांबले नाहीत. ते म्हणतात धर्म हा बोलायचा नसतो, तर जगायचा असतो. आणि म्हणून त्यांनी आपल्या संप्रदायासाठी एक स्पष्ट आणि कडक अशी आचारसंहिता ठरवली. महानुभाव पंथाच्या आचारसंहितेचा गाभा काय होता? तर साधेपणा, शिस्त, संयम आणि नम्रता.
या आचारसंहितेत सर्वात महत्वाचा नियम म्हणजे संपूर्ण अहिंसा. विचारात घेण्यासारखा हा मुद्दा आहे. ही अहिंसा केवळ शारीरिक नव्हती, तर मनाने, वाणीने आणि कृतीनेही पाळायची होती. कुणाला दुखावणं, अपमान करणं, कटू शब्द बोलणं हेही अहिंसेत धरलं जात होतं. आणि त्यामुळे या पंथात शाकाहार आणि सात्विक जीवन अनिवार्य मानलं गेलं. कारण आपण जे अन्न घेतो त्याच्यावरून माणसाचा स्वभाव ठरतो किंवा तो जास्त रजोगुणी बनतो आणि त्यातनं ह्या वृत्ती जास्त फोफावल्या जातात. म्हणून आहारावर त्यांचं आणि सात्विक जीवनावर त्यांचं महत्त्व होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा महत्त्वाचा नियम होता भिक्षा, जो आपण मगाशी बघितला, की महानुभाव संन्यासी स्वतःसाठी साठवण करत नाहीत. तो रोज भिक्षा मागून जगतो. पण ही भिक्षा केवळ पोटासाठी नाही, तर अहंकाराचा त्याग आणि नम्रतेचा सराव म्हणून ही भिक्षा होती. त्यातला तिसरा नियम म्हणजे भ्रमंती. महानुभाव संन्यासी कुठल्याही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. गावोगाव ते फिरतात, लोकांमध्ये राहतात, त्यांच्याशी संवाद साधतात आणि हे सगळं करतच तो आपलं संपूर्ण जीवन जगत असतो. आणि त्यामुळे संन्यासी समाजापासून दूर जात नाही, तर समाजाशी जास्तीत जास्त जोडला जातो. आता यातला चौथा महत्वाचा नियम काय होता, तर कडक वैराग्य. हे आपण मगाशी बघितलं. ऐहिक सुख, संपत्ती, मान सन्मान यापासून जाणीवपूर्वक अलिप्त राहणं, लोभ, मोह, अहंकार विजय मिळवणं हे मुक्तीचं साधन मानलं गेलं. थोडक्यात सांगायचं तर महानुभाव पंथाची आचारसंहिता ही केवळ नियमांची यादी नाही, तर माणसाला आतून बदलणारी, शिस्तबद्ध आणि समतेचा जीवन मार्ग दाखवणारी अशी ही आचारसंहिता होती. आपण आता समारोपाकडे वळतोय, शेवटचा टप्पा आलेला आहे. एकूणच पाहिलं तर महानुभाव पंथ ही फक्त एक धार्मिक चळवळ नव्हती, तर ती त्या काळातली मोठी समाज सुधारणेची क्रांती होती. माणसाला माणूस म्हणून मान मिळावा, जात, वर्ण हे न पाहता सर्वांना समानतेचा अधिकार मिळावा आणि देव सामान्य माणसाच्या अगदी जवळ यावा, हा या पंथाचा खरा उद्देश होता. यादव काळात त्यावेळेला समाजामध्ये कर्मकांड, जातीभेद आणि रूढिवाद यामध्ये समाज अडकलेला होता. आणि त्या काळी चक्रधर स्वामींनी मराठीतनं उपदेश केला. कृष्ण भक्तीचा सोपा मार्ग दिला आणि आपल्या आचरणातून बदल त्यांनी घडवून आणला. त्यांनी सर्वांना समान मानलं. स्त्रियांना म्हणजे आपल्या पंथामध्ये त्यांनी स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार दिला. अहिंसा, शाकाहार, भिक्षा आणि साधं जीवन जगण्यावर त्यांनी भर दिला. आणि त्यामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये या पंथाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्यांच्या तत्वज्ञानात आत्मा परमात्म्याचा द्वैतभाव, ईश्वर माझा आणि मी ईश्वराचा अशी भक्तिभावना आणि जीव मूलतः बंधमुक्त आहे ही धारणा आपल्याला पाहायला मिळतात. मराठी भाषेला दिलेलं महत्त्व हे या पंथाचं मोठं योगदान आहे. लीळा चरित्रासारख्या ग्रंथामुळे मराठी गद्याला नवी दिशा मिळाली आणि संत परंपरेचा पाया मजबूत झाला. थोडक्यात सांगायचं तर समाजात असमानतेचं आणि अंधश्रद्धेचं वातावरण असताना चक्रधर स्वामींनी आपल्या विचारांनी आणि आचरणातनं एक नवा सामाजिक धार्मिक प्रवास सुरू केला. आणि म्हणूनच महानुभाव पंथ आजही विचार करण्यास भाग पडतो. हेच या तत्वज्ञानाचं मोठं यश आहे. एकूण पाहिलं तर महानुभाव पंथ ही केवळ उपासनेची पद्धत नाही, तर ती माणूस घडवणारी विचारक्रांती होती. सर्व भेद बाजूला सारून चक्रधर स्वामींनी माणसाला केंद्रस्थानी ठेवलं. कृष्ण भक्तीचा मार्ग त्यांनी आणि सात्विक जीवन लोकांना जगायला शिकवलं. भिक्षा आणि शरणागती या म्हणजे ह्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यातनं आपल्या तत्वज्ञानातनं त्यांनी देव सामान्य माणसांच्या जवळ आणला. हे मुद्दामून वारंवार सांगते, कारण आजही असं वाटतं की देव आपल्यापासून दूर चाललाय. म्हणून हे तत्वज्ञान आणि त्यांनी जी आपल्याला भूमिका मांडली आहे परमेश्वराविषयीची, ती लक्षात घेणं गरजेचं आहे. मराठी भाषेतून तत्वज्ञान मांडून त्यांनी धर्म लोकांच्या घराघरात नेला. लीळाचरित्राच्या ग्रंथातनं केवळ स्वामींचं जीवन नाही, तर त्या काळाचा समाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.
म्हणूनच महानुभाव पंथाचा प्रभाव केवळ अध्यात्मावर नाही तर समाज मनावर आणि मराठी साहित्यावरही खोलवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आजही प्रश्न असा आहे की जिथे माणूस माणसाला कमी लेखतो तिथे चक्रधर स्वामींचा सर्वसमतेचा विचार आपण कितपत आत्मसात केलाय? हा विचार फक्त ऐकायचा का जगायचा हा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. सध्या इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.